नमस्कार मित्रांनो. IBPS जी संस्था आहे, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन, ही बेसिकली अशी संस्था आहे, जी बँकांसाठी जे ट्रेन्ड रिसोर्सेस लागतात, वेगवेगळ्या सगळ्या बँकांसाठी, त्या बँकेचे ट्रेनिंग, सिलेक्शन, असेसमेंट, टेस्टिंग याच्याबद्दलचं काम करणारी एक संस्था आहे. या संस्थेच्या मार्फत आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या दिसून येतात. त्याच्यामध्ये त्यांचं जे CRP स्पेशल कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस म्हणजे CRP, स्पेशलिस्ट ऑफिसर जी पोस्ट आहे, त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत. जवळ-जवळ 1050 व्हॅकन्सीज त्यांनी इकडे मेन्शन केलेल्या आहेत. 1 जुलै रोजी त्यांनी हे नोटिफिकेशन जारी केलेलं आहे आणि आपण ऑनलाईन करण्यासाठी जी लिंक आहे ती पण पाहणार आहोत. आपण जेव्हा या नोटिफिकेशन फॉर कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर CRP, SPL, XV याच्यावर क्लिक करतो, तेव्हा आपण या लिंकवर या पेजवर येतो. त्याच्या आधी ज्या YouTube चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण जास्तीत जास्त मुलांपर्यंत रोजगाराच्या संधी आपल्याला लवकरात लवकर पोहोचवता येतील, अशी अपेक्षा धरून आपण हा उपक्रम सुरू केलेला आहे. तर ही जी रिक्रुटमेंट आहे, नोटिफिकेशन आहे, ते बेसिकली IBPS जे आहे ते सगळ्या बँकांसाठी मिळून काही बँकांची लिस्ट त्याने दिलेली आहे. त्या बँकांसाठी मिळून ते एकत्र एकत्र मिळून त्यांनी ही अ, पार्टिसिपेटिंग त्यांनी एक्झामिनेशन सुरू केलेली आहे. पार्टिसिपेटिंग बँक्स ह्या बँक ऑफ बरोडा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक या सगळ्या बँकांसाठी ही रिक्रुटमेंट होणार आहे. त्या बँक वाईज ज्या व्हॅकन्सीज शिल्लक आहेत, त्याच्याबद्दलची माहिती आपण घेणारच आहोत. याच्यामध्ये ज्या पोस्ट्स अवेलेबल आहेत त्या आहेत IT ऑफिसर स्केल 1, ॲग्रीकल्चरल फील्ड ऑफिसर IFO स्केल 1, राजभाषा अधिकारी स्केल 1, लॉ ऑफिसर स्केल 1, HR पर्सनल ऑफिसर स्केल 1, मार्केटिंग ऑफिसर स्केल 1 म्हणजे बेसिकली जवळ-जवळ सगळ्या प्रकारचे क्वालिफिकेशन जे आहेत अकॅडमिक क्वालिफिकेशन त्या सर्वांना इकडे अप्लाय करता येईल अशी साधारण परिस्थिती दिसून येते. 1 जुलै रोजी त्याचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत आणि ते 21 जुलैपर्यंत चालतील. जी ऑनलाईन पेमेंट फी करायची आहे, पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन फीज, इंटिमेशन चार्जेस हे पण 1 जुलै ते 21 जुलैपर्यंतच करायचे आहेत. त्यानंतर कॉल लेटर जे आहेत त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे. प्रिलिमिनरी आणि मेन अशा 2 आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. तर ही जी प्रिलिमिनरी ऑनलाईन एक्झामिनेशन आहे ती साधारण ऑगस्टमध्ये होईल आणि त्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशन मेन जे आहे ते नोव्हेंबरमध्ये होईल. तुमचा इंटरव्ह्यू जे आहे ते डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 मध्ये होतील आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट जी आहे तुमची ती जानेवारी किंवा फेब्रुवारी 2026 मध्ये होईल. तर याच्याबद्दलची जास्त माहिती घेत असताना आपण जर सुरुवातीला म्हणालो, याच्यामध्ये ह्या बँक्स पार्टिसिपेट होत आहेत म्हणजे IBPS जे सिलेक्शन करेल साधारण 1,50 विद्यार्थ्यांचं किंवा उमेदवारांचं. त्यातले ह्या बँक्स ज्या आहेत, जवळ-जवळ 13 बँक्स आहेत त्यांच्या ज्या गरजा आहेत त्यानुसार लोकांचं रिक्रुटमेंट करत घेईल. तर याच्यामध्ये ऑफिस स्केल जो आहे पेमेंटचा स्केल तो 48,480 हा बेसिक पे आहे म्हणजे साधारण 60,000 ते 65,000 रुपये प्रति महिना सॅलरी असण्याची शक्यता इकडे उपलब्ध आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट नॅशनॅलिटी ऑब्व्हियसली इंडियन सिटिझन, एज लिमिट 20 ते 30 वर्ष. कॅटेगरीनुसार गव्हर्नमेंट नॉर्मनुसार तुम्हाला त्यामध्ये मुभा किंवा सवलत मिळेल. त्यानंतर हिअरिंग इम्पेअर्ड वगैरे सगळं तुम्ही वाचू शकता. जास्त मोठा व्हिडिओ करायची गरज वाटत नाही मला. तर याच्यामुळे हे सगळं वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत, की आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, प्रोसेस काय आहे आणि त्यानंतर मग सिलेक्शन प्रोसेस कशी असेल. तर एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते IT ऑफिसर स्केल 1 जे आहे, अगेन 20 वर्ष ते 30 वर्ष वय असावं. 4 वर्षाचा इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी डिग्री इन कॉम्प्युटर सायन्स और कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स और इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी और इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलिकॉम, इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशन्स, इलेक्ट्रॉनिक्स एंड इन्स्ट्रुमेंटेशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलिकॉम, इलेक्ट्रॉनिक्स एंड कम्युनिकेशन्स, इलेक्ट्रॉनिक्स एंड इन्स्ट्रुमेंटेशन, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर ॲप्लिकेशन्स और ग्रॅज्युएट हॅव्हिंग पास्ड DOE ACC B लेव्हल हे पण IT ऑफिसरसाठी अप्लाय करू शकतात. ॲग्रीकल्चर फील्ड ऑफिसरसाठी जी एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते 4 इयर डिग्री इन ॲग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, ॲनिमल हजबंड्री, वेटरनरी सायन्स, डेअरी सायन्स, फिशरी सायन्स, पिस्किकल्चर, ॲग्रीकल्चर मार्केटिंग अँड कॉर्पोरेशन अँड बँकिंग, ॲग्रो फॉरेस्ट्री, ॲग्रीकल्चर बायोटेक्नॉलॉजी, BTech बायोटेक्नॉलॉजी, फूड सायन्स, ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, फूड टेक्नॉलॉजी, डेअरी टेक्नॉलॉजी, ॲग्रीकल्चर इंजिनिअरिंग, सेरिकल्चर, फिशरीज इंजिनिअरिंग हे अप्लाय करू शकतात. राजभाषा अधिकारीसाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन हिंदी विथ इंग्लिश ॲज अ सब्जेक्ट ॲट द डिग्री लेवल, ग्रॅज्युएशन लेवल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन संस्कृत विथ इंग्लिश अँड हिंदी ॲज सब्जेक्ट्स ॲज पर द डिग्री ॲट द डिग्री लेवल.
लॉ ऑफिसरसाठी बॅचलर्स डिग्री इन लॉ लागेल आणि एनरोलमेंट बार काउन्सिलमध्ये ॲज अ ॲडव्होकेट असली पाहिजे. एच-आर पर्सनल प्रोफेशनलमध्ये एच-आर पर्सनल ऑफिसरमध्ये ग्रॅज्युएट अँड 2 इयर फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री और 2 इयर्स ऑफ फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पर्सनल मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल रिलेशन्स, एच-आर, एच-आर-डी, सोशल वर्क, लेबर लॉ. मार्केटिंग ऑफिसरमध्ये ग्रॅज्युएट और 2 इयर्स फुल टाईम एम-एम-एस मार्केटिंग, 2 इयर्स फुल टाईम एम-बी-ए मार्केटिंग, 2 इयर्स फुल टाईम पी-जी-डी-बी-ए, पी-जी-डी-बी-एम, पी-जी-पी-एम, पी-जी-डी-एम विथ स्पेशलायझेशन इन मार्केटिंग. अशा प्रकारचे अकॅडमिक क्वालिफिकेशन लागेल. त्यानंतर याच्यामध्ये तुमच्या जे आय-टी ऑफिसर स्केल 1 शिवाय ज्या बाकीच्या पोस्ट आहेत, त्यांनी तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे त्यानंतर त्याच्यामध्ये कॉम्प्युटर ऑपरेशन्स, लँग्वेज यांचा किंवा कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यातला एक तरी सब्जेक्ट तुमच्या हायस्कूल किंवा कॉलेज किंवा इन्स्टिट्यूटमध्ये असला पाहिजे, याची गरज आहे. बेसिकली कॉम्प्युटर लिटरसीसाठी हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर बाकीचे डिटेल्स तुम्हाला इकडे वाचून कळतील. कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज वगैरे कसं करायचं. याच्यामध्ये क्रेडिट हिस्ट्री पण त्याने दिलेली आहे. फ्रॉम टाईम टू टाईम तुमची क्रेडिट हिस्ट्री, सिबिल रेटिंग वगैरे पण चांगलं असलं पाहिजे. त्याचा जो ॲक्चुअल रेटिंग हवा आहे तो तुम्हाला आय-बी-पी-एस नंतर कळवेल. आता ॲप्लिकेशन फीज आणि इंटिमेशन चार्जेस ₹850 फॉर ऑल अदर्स, ₹175 एस-टी, एस-सी, पी-डब्ल्यू-बी-डी कॅन्डिडेटसाठी आणि हे आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. आता प्रिलिमिनरी एक्झाम, मेन एक्झामिनेशन आणि इंटरपर्सनल इंटरव्ह्यू असे 3 स्टेप्स याच्यामध्ये असणार आहेत. प्रिलिम एक्झाममध्ये फॉर द पोस्ट ऑफ लॉ ऑफिसर आणि राजभाषा अधिकारी, इंग्लिश लँग्वेज, रिझनिंग, जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग इंडस्ट्री याच्यामध्ये मॅक्सिमम मार्क्स 125 असतील आणि 150 प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील 2 तासामध्ये. त्यानंतर ज्या पोस्ट आय-टी ऑफिसर, ॲग्रीकल्चर फील्ड ऑफिसर, एच-आर पर्सनल ऑफिसर आणि मार्केटिंग ऑफिसर आहे त्यासाठी इंग्लिश लँग्वेज, रिझनिंग अँड क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अशा 125 मार्कांची 150 प्रश्नांची तुमची परीक्षा असेल 2 तासाची. या प्रिलिम एक्झामिनेशन तुम्ही पार केल्यानंतर त्यानंतर जे सिलेक्शन होईल तुमचं ते मेन एक्झामिनेशनसाठी होईल. त्यामध्ये लॉ ऑफिसर, आय-टी ऑफिसर, ॲग्रीकल्चर फील्ड ऑफिसर, एच-आर पर्सनल ऑफिसर आणि मार्केटिंग ऑफिसरसाठी प्रोफेशनल नॉलेज 60 मार्कांची 60 प्रश्नांची परीक्षा 45 मिनिटामध्ये आणि राजभाषा अधिकारीसाठी प्रोफेशनल नॉलेज ऑब्जेक्टिव्ह आणि प्रोफेशनल नॉलेज डिस्क्रिप्टिव्ह याच्यामध्ये 45 ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आणि 2 डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न असतील. मॅक्सिमम मार्क्स 60 असतील आणि 1 तासाची परीक्षा असेल. अशा प्रकारची मेन परीक्षा होईल. मेन परीक्षेमध्ये जे तुमचे रिझल्ट असतील त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असेल. 0.25 मार्क्स तुमचे निगेटिव्ह मार्क्सला कट होतील. त्यानंतर कट ऑफ स्कोर जो आहे तो ऑब्व्हियसली आय-बी-पी-एस सेट करेल आणि त्यानुसार तुमची इंटरव्ह्यूसाठी जी लिस्ट आहे ती तयार होईल. तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल. इंटरव्ह्यूचे लोकेशन्स त्याने दिलेले आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. इंटरव्ह्यूमध्ये अपिअर व्हायच्या आधी तुम्हाला जे डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतील किंवा दाखवावे लागतील त्याची इकडे डिटेल्स त्याने दिलेले आहेत. हे अतिशय महत्त्वाचं आहे. प्रिंट आउट ऑफ व्हॅलिड इंटरव्ह्यू कॉल लेटर अतिशय महत्त्वाचं आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन जेव्हा आपण रजिस्टर करतो तेव्हा त्याची सिस्टम जनरेटेड प्रिंट आउट आपल्याकडं असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर मग बाकीचे आपले वैयक्तिक सर्टिफिकेट्स यामध्ये आपल्याला कॅरी करावे लागतील. याच्यामध्ये प्रोव्हिजनल अलॉटमेंटबद्दल त्याने सांगितलेलं आहे. प्रोव्हिजनल अलॉटमेंट जी आहे ती 20% एक्स्ट्रा व्हॅकन्सी जर 1,000 असतील तर 1200 मुलांचं रिझर्व्ह लिस्ट 200 मुलांची रिझर्व्ह लिस्ट ते तयार ठेवतील जेणेकरून जर ज्यांचे सिलेक्शन झालेले आहेत पण काही कारणामुळे ते जर जॉइन होऊ शकणार नसतील तर पुढच्या 200 मुलांना त्यांच्या मेरिटनुसार बोलावण्यात येईल असं त्यांचं रिझर्व्ह लिस्टचा लॉजिक आहे. आयडेंटिटी व्हेरिफिकेशनमध्ये जे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनमध्ये काय होईल याचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. इन्स्ट्रक्शन्स फॉर कॅन्डिडेट एक्झाम व्हेन्यूमध्ये गेल्यानंतर काय करायचं, कॉल लेटर्स, त्यानंतर किती वेळ आधी पोहोचायचं, त्यानंतर आपल्याला काय आपल्यावर कॅरी करता येईल हे सगळं त्यांनी डिटेल्समध्ये दिलेलं आहे. याच्यामध्ये हाऊ टू अप्लाय जो आहे ते आपण पाहणार आहोत. प्रोसिजर फॉर अप्लायिंग ऑनलाईन. आपण जे इकडे ऑनलाईन ॲप्लिकेशनचं अप्लाय ऑनलाईन फॉर कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस जी होती ते इकडे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला हे पेज ओपन होतं. क्लोजर ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन 21 जुलै. तुम्ही जर ऑलरेडी आय-बी-पी-एसवर रजिस्टर्ड असाल तर तुम्ही लॉग इन करू शकता. नसाल तर तुम्हाला इकडे नवीन रजिस्ट्रेशन क्लिक करावं लागेल. नवीन रजिस्ट्रेशन क्लिक केल्यानंतर बेसिक इन्फॉर्मेशन, फोटो, सिग्नेचर, डिटेल्स, प्रिव्ह्यू, अपलोड्स आणि पेमेंट या सगळ्या याच्यामध्ये फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, फुल नेम, मोबाईल नंबर, अल्टरनेट मोबाईल नंबर, ईमेल आयडी, कन्फर्म ईमेल आयडी, सिक्युरिटी कोड केल्यानंतर पुढे याच्यामध्ये सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर पुढचे डिटेल्स आहेत. फोटो, सिग्नेचर, अकॅडमिक क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, प्रिव्ह्यू वगैरे सगळं करता येईल. याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी असते की आपण जे मोबाईल नंबर देतो आणि ईमेल आयडी देतो ते दोन्ही ॲक्टिव्ह असले पाहिजे जेणेकरून जी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आय-बी-पी-एस वेळोवेळी किंवा बँक वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल ते आपल्याला लगेच मिळाली पाहिजे. त्यानुसार आपल्याला पुढची पावलं योग्य वेळेवर उचलता आली पाहिजेत. त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना जे डॉक्युमेंटेशन स्कॅन किंवा
सॉफ्ट कॉपी तयार करायची आहे त्याचे डिटेल्स पण त्यांनी पुढे दिलेले आहेत. मोड ऑफ पेमेंट ऑनलाईन आहे त्याचे डिटेल्स आहेत तिकडे. त्यानंतर जनरल इन्स्ट्रक्शन्स अवश्य वाचून घ्या तुम्ही. जनरल इन्स्ट्रक्शनमध्ये भरपूर डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. तुम्हाला कोणत्या प्रकारचे इंटिमेशन हे ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरवरच्या एस-एम-एसद्वारेच कळवण्यात येईल. बाकी तुम्हाला हार्ड कॉपी, लेटर्स वगैरे काही पाठवण्यात येणार नाही. हे अतिशय महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे. आयटम्स नॉट अलाउड इन द एक्झामिनेशन सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत. मेटॅलिक आयटम्स, स्टेशनरी, टेक्स्टाईल मटेरियल, बिट्स ऑफ पेपर्स, लॉक टेबल, इलेक्ट्रॉनिक्स, पेन वगैरे, वगैरे सगळं त्यांनी नॉर्मल रुटीन जे डिटेल्स आहेत ते आहेत. त्यानंतर तुम्ही जर गिल्टी ऑफ मिसकंडक्ट किंवा अनफेअर मीन्स यूज करत असाल तर त्यावेळी काय शिक्षा होईल याचे पण डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर अनफेअर मीन्स कॉल लेटर्स, डिस्क्लेमर. तर अशा प्रकारे हे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. आता आपल्याला बँक वाईज जर डिस्ट्रिब्युशन बघायचं असेल, ॲग्रीकल्चर फील्ड ऑफिसर जे आहेत ते बँक वाईज त्यांनी दिलेले आहेत. 128 310 टोटल ॲग्रीकल्चर फील्ड ऑफिसर आपल्याला लागणार आहेत या 11 बँकांमध्ये. त्याच्यामध्ये मला वाटतं 11 बँका म्हणण्यापेक्षा 1, 2, 3 बँकामध्येच 310 लागणार आहेत. 3 बँका म्हणजे पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर HR पर्सनल ऑफिसर जे आहेत ते 10 टोटल लागणार आहेत. त्यानंतर IT ऑफिसर जे आहेत ते 203 लागणार आहेत. लॉ ऑफिसर्स जे आहेत ते 56 लागणार आहेत आणि मार्केटिंग ऑफिसर जे आहे स्केल 1 ते 350 वॅकन्सीज आहेत. राजभाषा अधिकारी 78 वॅकन्सीज आहेत. तर अशा प्रकारे हे वॅकन्सीचे डिटेल्स आहेत. साधारण 1050 पेक्षा त्या दरम्यान टोटल वॅकन्सीज होतात. आता याच्यामध्ये स्टेट वाईज त्यांनी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन सेंटर आणि मेन एक्झामिनेशन सेंटर दिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये बघायचं झालं आपल्याला तर प्रिलिमिनरी एक्झाम ज्या आहेत त्या अमरावती, अहिल्यानगरमध्ये अहमदनगर, भंडारा, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे आणि मेन एक्झामिनेशन जे होईल ते अमरावती, अहिल्यानगर, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, नांदेड, पुणे या ठिकाणी होईल. त्यानंतर मी जसं बोललो गाईडलाईन्स फॉर स्कॅनिंग अँड अपलोड ऑफ डॉक्युमेंट्स त्यांनी दिलेले आहेत. फाईल साईज आणि फाईल टाईप काय असावा त्याचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. आणि त्यानंतर जे आपण सर्टिफिकेट्स तुम्ही जर जोडणार असाल तर फॉर एक्झाम्पल एस-टीसाठी जो सर्टिफिकेटचा फॉर्मॅट दिलेला आहे, SC, STसाठीचा फॉर्मॅट आणि इकडे दिलेला आहे. त्यानंतर OBCचा फॉर्मॅट आणि इकडे दिलेला आहे. त्यानंतर EWS फॉर्मॅट दिलेला आहे. या फॉर्मॅटनुसारच आपल्याला तिकडे सबमिट करावे लागतील डॉक्युमेंट्स. सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी दिलेले आहे. सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी फॉर्म 2 आहे हा. त्यानंतर फॉर्म 3 सर्टिफिकेट ऑफ डिसेबिलिटी आणि अपेंडिक्समध्ये तुम्हाला जे डिक्लेरेशन द्यायचं आहे त्याच्याबद्दलचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. अपेंडिक्स 2 मध्ये पण सेम आहे. तर अशा प्रकारे ही जी अपॉर्च्युनिटी आहे त्याचा अवश्य फायदा घ्या. कारण जवळ-जवळ 1050 पेक्षा जास्त अपॉर्च्युनिटीज आपल्यासमोर उपलब्ध झालेल्या आहेत आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचे याचे डिटेल्स आपण पाहिलेले आहेत. या लिंक्स मी तुमच्यावर ऑब्व्हियसली शेअर करतोय. 21 तारखेची वाट न पाहता इमिडिएटली अप्लाय करा. कारण जेवढा लवकर आपण अप्लाय करू तेव्हा तेवढा आपल्याला पुढे तयारी करता वेळ मिळेल. त्याचबरोबर शेवटच्या क्षणी येणारे जे इंटरनेटचे इश्यू किंवा वेबसाईटचे इश्यू किंवा डॉक्युमेंट अपलोडचे इश्यू आहेत ते आपल्याला टाळता येतात. हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्यांनी जे एक्झामिनेशन जे आहे त्याचे पण डिटेल्स त्यांनी दिले होते. मी ते वाचले होते याच्यामध्ये. ऑनलाईन एक्झामिनेशन जे आहे त्याचे डिटेल्स त्यांनी इकडे दिलेले आहेत. जाताना शेवटी या YouTube चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या चॅनलवर आपण बेसिकली वॅकन्सीचे डिटेल्स देतच असतो. त्याचबरोबर प्लेलिस्टमध्ये करिअरमध्ये घडणाऱ्या नवनवीन घडामोडी, स्थित्यंतरं, इंटरव्ह्यूज, डिमोशन, प्रमोशन, रिलोकेशन, ट्रान्झिशन, पिंक स्लिप्स या सगळ्याबद्दलची चर्चा करत असतो. इंटरव्ह्यूमध्ये जे टिपिकल 115 प्रश्न विचारले जातात, 111 प्रश्न विचारले जातात त्याचे डिटेल्स आपण इकडे दिलेले आहेत. अशा प्रकारे या जो इन्फॉर्मेशन इकडे शेअर केलेली आहे त्याचा अवश्य लाभ घ्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि IBPSची जी अपॉर्च्युनिटी आहे त्याला 21 जुलैच्या आधी अप्लाय करा जेणेकरून तुमची पुढची प्रोसेस स्मूथ होईल. धन्यवाद.